सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत किमान आवश्यक मते न मिळाल्याने एकूण 306 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, अशी माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी दिली. दरम्यान निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार डिपॉझिट जप्त झालेल्या 306 उमेदवारांपैकी तब्बल 190 उमेदवार अपक्ष असून हे प्रमाण 62% आहे. तर विविध राजकीय पक्षांच्या 116 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली होती. या निवडणुकीत एकूण 564 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण वैध मतांच्या 1/4 पेक्षा कमी मतदान असलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते. त्यानुसार एकूण 306 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट 14, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 29, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 16, शिवसेना शिंदे गट 14 या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. बहुजन समाज पार्टीचे 20, वंचित बहुजन आघाडीचे 19 उमेदवार आहेत. याशिवाय आम आदमी पार्टी 11, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले 6, समाजवादी पार्टी 5 तसेच इतर लहान पक्षांच्या उमेदवारांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे. काही पक्षांचे 1 ते 2 उमेदवारच रिंगणात उतरले होते, त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे. दरम्यान या आकडेवारीनुसार अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मतविभाजनाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते. तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BSP, वंचित बहुजन आघाडी यांचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे चित्र आहे. वाढती उमेदवारी आणि मतांचे विभाजन याचा थेट परिणाम डिपॉझिट जप्त होण्याच्या संख्येवर झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते.